My dear students, let us start on page number 88. 88 पान नंबरवरती आपण सर्वच जण वाचण्यास सुरुवात करूया. शेवटचा लास्ट अँड बेस्ट स्टांजा. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू or walk with kings, nor lose the common touch. If neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you, but none too much, if you can fill the unforgiving minute with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that is in it, and which is more, you will be a man, my son. Rudyard Kipling. The last stanza says that if you can talk with the common people and yet keep your high moral standards or keep your virtue. जरी तू लहान लोकांमध्ये म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये राहत असशील तरीसुद्धा दैनंदिन संबंध तुझा म्हणजे एक बाप त्या मुलाला हा उपदेश करतोय. काय उपदेश करतो? इफ यू कॅन टॉक विथ द कॉमन पीपल, जरी तुझा संघ हा सर्वसामान्य लोकांशी असला तरीसुद्धा कीप युअर व्हर्च्यू, तू तुझा सद्गुण सोडता कामा नये. यू शूड कीप युअर हाय मॉरल स्टँडर्ड्स, तू तुझे हाय मॉरल स्टँडर्ड्स म्हणजे नैतिक गुणवत्ता तू कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडता कामा नये. आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो जैसा संग वैसा रंग, जशी संगती तशी पंगती, तसा माणूस घडत असतो. परंतु आपण आपल्याला जाणीवपूर्वक चांगलं ठेवण्याचा, चांगले नैतिक मूल्य जपण्याचा प्रयत्न आपण जाणीवपूर्वक केला पाहिजे. जरी आपण खराब लोकांच्या, सामान्य लोकांच्या संगतीमध्ये असलो तरीसुद्धा वी शूड कीप आवर व्हर्च्यू. VIRTUE, व्हर्च्यू मीन्स सद्गुण. पुढं कवी सांगतोय ऑर वॉक विथ द किंग्स नॉर लूज द कॉमन टच. इफ यू कीप द कंपनी ऑफ किंग्स, इफ यू keep the company of kings and at the same time connect yourself easily with the common people. असंही कधी कधी होतं का आपण अत्यंत मोठ्या व्यक्तीच्या संगतीमध्ये येतो आणि मोठ्या व्यक्तीच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपलं उठणं बसणं हे मोठ्या लोकांबरोबर, इथं KINGS किंग्ज म्हणजे अत्यंत श्रीमंत लोक म्हणा, अत्यंत धनाढ्य लोक म्हणा, अत्यंत विचाराने संपन्न लोक म्हणा, म्हणजे जे विचाराने, आचाराने, श्रीमंतीने सगळ्याने मोठे आहेत, अशा लोकांबरोबर जरी आपण राहत असलो तरीसुद्धा नॉर लूज द कॉमन टच, नॉर लूज द कॉमन टच. कॉमन टच सर्वसामान्याचा संग सोडता कामा नये. म्हणून जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा. म्हणजे काय, तर वी शुड नॉट लूज द कॉमन टच. सर्वसामान्याचा संघ आपण सोडता कामा नये. असे बरेचसे लोक आपल्याला जीवनामध्ये भेटतात का जे लोक अत्यंत गरिबीमध्ये होते, सर्वसामान्य जीवन जगत होते, परंतु त्यांच्यात कर्मधर्म संयोगाने जर त्यांना श्रीमंती प्राप्त झाली तर ते आपल्याच जवळच्या नातेवाईकांना ओळखत नाहीत. अशा प्रकारचा अनुभव आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घेतो. म्हणून तो बाप त्या मुलाला असं सांगतो का जे सर्वसामान्य लोक जीवन जगतात त्यापेक्षा तू एक वेगळा असला पाहिजे. जरी तू सर्वसामान्यात राहिलास, वाईट लोकात जरी राहिलास तरी नॉर लूज द कॉमन नॉट कीप युअर व्हर्च्यू. म्हणजे तू सद्गुणांचा त्याग करू नकोस. आणि जरीही मोठ्या लोकांच्या संगतीत राहिला तरीसुद्धा सर्वसामान्याचा संघ सोडू नकोस. अशा प्रकारचा एक अप्रतिम उपदेश तो बाप त्या मुलाला करत आहे. इफ नायदर फोज, FOE, फो म्हणजे शत्रू, एनिमी शत्रू, नॉर लव्हिंग फ्रेंड्स, नायदर नॉर, नायदर नंतर जी जात तीच जात, नॉर नंतर असावी. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. जर अशा प्रकारचं जीवन तू जगलास तर तुला शत्रूकडूनही काही त्रास होणार नाही आणि तुझ्या स्वकीयांकडून, जवळचे म्हणवले जाणाऱ्या मित्रांकडूनही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. म्हणजे काय, इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. तुला कोणीही इजा करणार नाही, तुझं कोणीही मन दुखावणार नाही. इफ द एनिमीज ऑर फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल द पीपल आर इक्वली इम्पॉर्टंट टू यू अँड नो वन is more important than the others in particular, or if you can make a good use of every single minute. पुढे म्हणले, if all men count you but none too much. म्हणून जळी स्थळी काष्टी आणि पाषाणी सर्वत्र ईश्वरच आहे अशा प्रकारची भावना, म्हणजे शत्रूलाही मित्र समजणे, सर्वाभूती ईश्वर आहे अशा प्रकारची समसमान भावना, म्हणजे लव्हिंग फ्रेंडबद्दल तीच भावना आणि शत्रूबद्दलही तीच जर भावना असेल तर त्याचबरोबर इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट. अनफॉरगिव्हिंग मिनिट म्हणजे आपला जीवनातला एकही क्षण वायाला न जाता. एव्हरी मिनिट यू हॅव टू वर्क, एव्हरी मिनिट यू हॅव टू स्टडी, एव्हरी मिनिट यू हॅव टू अर्न more and more knowledge. With 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that is in it, and which is more, you will be a man, my son. मग शेवटच्या ओळींमध्ये the poet says that if his son is able to fulfill such kind of accomplishment or above condition, he will be able to accomplish everything in life. आणि जर अशा प्रकारचं जीवन तू जर जगलास, इफ यू कॅन कीप युअर हेड, तू तुझं जर डोकं शांत ठेवू शकलास,
या सगळ्या बाबी जर तू जीवनामध्ये केल्यास तर जीवनातले सगळे ध्येय, सगळे सुख तुला प्राप्त होतील. यू विल बी अ सक्सेसफुल अँड गुड ह्युमन बीइंग. तू एक यशस्वी आणि एक चांगला मानव म्हणून जीवन तू जगशील. बाय गिव्हिंग धिस काइंड ऑफ ॲडव्हाइस टू हिज सन, the poet also provides a road map for the readers to lead an ideal life. शेवटच्या ओळीमध्ये कवी सांगतोय, बाय गिव्हिंग दिस ॲडवाइस टू हिज सन. अशा प्रकारचा उपदेश करून तो कवी वाचकांनाही एक रोडमॅप दाखवतोय, एक रस्ता दाखवतोय. टू लीड ॲन आयडियल लाईफ, एक चांगल्या प्रकारचं आदर्शवत जीवन तुम्ही जगा. आणि जर आदर्शवत जीवन जर जगले, मूल्याधिष्ठित जर तुम्ही जीवन जगले, धार्मिक अधिष्ठानाला अनुसरून जर जीवन जगले, आपल्या ऋषीमुनींनी जे कायदे निर्माण केले त्याप्रमाणे जर तुम्ही जीवन जगले, पुण्य परोपकार आणि पापते परपीडा. पुण्य म्हणजे परोपकार, आपलं जीवनच हे जर परोपकाराकरता जर आपण ठेवलं तर ते जीवन सार्थकी लागेल. म्हणजेच तो बाप त्या मुलाला सांगतो, यू विल बी अ रियल मॅन माय सन. हे माझ्या मुला, तू खरोखर एक खरा माणूस म्हणून तू जीवन जगशील. अशा प्रकारचा उपदेश त्या बापाने त्या मुलाला केलेला आहे. मग आता आपल्याला चित्रामध्ये सुद्धा स्पष्ट दिसतंय का तो बाप त्या मुलाबरोबर सावकाश चालत आहे. सावकाश चालता चालता चित्रात दिसतंय पा तुम्हाला, तो बाप त्या मुलाकडं पाहून आणि तो मुलगा काळजीपूर्वक ऐकून त्या बापाचा उपदेश ध्यानपूर्वक ऐकत आहे. म्हणून ही कविता नुसती प्रश्नोत्तराकरता न राहता ही कविता आपल्या अंगीभूत व्हावी नव्हे, त्यामध्ये दिलेला उपदेश हा आपल्या अंगीभूत व्हावा, तो आपल्या आचरणामध्ये यावा, तरच खऱ्या अर्थाने आपण ही कविता शिकलो असा त्याचा अर्थ होईल. इथपर्यंत कळालं. साधारणपणे 3 स्टांजा आहेत. एकदम छान कविता आहे. प्रत्येकाने ती वाचा, प्रश्नोत्तराकरताही पाठ करा, इंग्रजी भाषेकरताही समजून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये याचं अनुकरण झालं पाहिजे, तरच ही कविता शिकल्याचं आपल्याला सार्थक होईल. यानंतर प्रत्येकाने या पिवळ्या पट्टीमधले बोल्ड टाईप आणि त्याचा मराठी सोपा इंग्लिश अर्थ दिलेला आहे, तोही पाहून घ्या. इंग्लिश वर्कशॉपमध्ये ॲडव्हाइस आणि ॲग्री आणि डिसॲग्री हा एक भाग आहे. तर वर्गपाठाच्या वहीमध्ये वर युनिट 3.1 असं नाव टाका. इफ असं एक नाव टाका. खाली एक वळ सोडा. पहिल्यांदा A1, A2, A3 हा वर्गपाठ लिहिण्याच्या पूर्वी इंग्लिश वर्कशॉप असं नाव टाका. नंबर 1 म्हणा, रीड द फॉलोइंग बीट्स ऑफ ॲडव्हाइस. काही उपदेशात्मक काही वाक्य आहेत. अँड स्टेट व्हेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ देम. तुम्ही या मताशी किंवा या उपदेशाशी सहमत आहात किंवा नाही याच्यावरती काय करा, ॲग्रीवरती टिक करा किंवा डिसॲग्रीवरती तुमच्या मताप्रमाणे तुम्ही ते करा. मग आता पहिलं वाक्य आहे, गेट ॲंग्री व्हेन ऑदर्स कमिट मिस्टेक्स. गेट ॲंग्री व्हेन ऑदर्स कमिट मिस्टेक्स.
ज्या वेळेला समोरच्याकडून काही चूक होते अशा वेळेला तुम्ही त्यांच्यावर रागावलं पाहिजे. मग समोरच्याकडून ज्यावेळेस चूक होते त्यावेळेस रागावलं पाहिजे, त्याला समजून सांगितलं पाहिजे. तर या विधानाशी एखादा मुलगा म्हणेल आय डिसॲग्री विथ द स्टेटमेंट. मग डिसॲग्रीमध्ये याची खून करून घ्या, बरोबरची खून करा. नंबर 2, कीप फ्रेंडशिप विथ ऑल क्लासेस ऑफ पीपल. कीप फ्रेंडशिप विथ ऑल क्लासेस ऑफ पीपल. सर्व स्तरातील लोकांशी आपली मैत्री असली पाहिजे. जे का रांजले गांजले, सगळ्या स्तरातील लोक आपले मित्र असले पाहिजे. थोडक्यात आपण मोठ्यांमध्ये गेल्यानंतर लहान वाटता कामा नये आणि लहानांमध्ये आल्यानंतर मोठा वाटता कामा नये. म्हणजे ज्या क्लासमध्ये आपण जाऊ त्या क्लासप्रमाणे आपलं वर्तन किंवा वागणं दिसावं. म्हणजे सामान्य लोक तुम्ही फार मोठे वेगळे आहात असं वाटता कामा नये आणि मोठ्या लोकांमध्ये तुम्ही फार छोटे आहात असं पण वाटता कामा नये. म्हणजे तुमची विचारांचीच ठेवण ही अत्यंत मोठी असावी असा दृष्टिकोन किंवा असं अर्थाचं ते वाक्य आहे. म्हणून कीप फ्रेंडशिप विथ ऑल क्लासेस ऑफ पीपल. तर याला आपण ॲग्री असं म्हणूया. रन अवे फ्रॉम ट्रबल्स. रन अवे फ्रॉम ट्रबल्स म्हणजे त्रास झाला का त्या त्रासापासून तुम्ही काय करा, लांब पळून जा. मग असा उपदेश चांगला आहे का, तर डिसॲग्री असं म्हणा तिथं. हेट द रिच पीपल अँड हेल्प द पुअर पीपल. हेट द रिच पीपल अँड हेल्प द पुअर पीपल. म्हणजे श्रीमंत लोकांचा रागराग करा, त्यांचा तिरस्कार करा आणि गरिबांना मदत करा. तर कवितेमध्ये सांगितलं आहे नॉर लूज द कॉमन टच व्हेन यू वॉक विथ किंग्स ऑर प्रिन्सेस. ज्यावेळेला तुम्ही राजे लोकांबरोबर राहता त्यावेळेला सर्वसामान्याचा संघ तुम्ही सोडू नका. म्हणजे श्रीमंतही सारखा आणि गरीबही सारखा अशा पद्धतीने वागणूक असली पाहिजे. मग हा उपदेश आपल्याला काही मान्य नाही, म्हणून डिसॲग्री. गेट अँग्री व्हेन ऑदर्स ब्लेम ऑन यू. गेट अँग्री व्हेन ऑदर्स ब्लेम यू. जेव्हा बाकीचे लोक आपल्यावरती दोष देतात तेव्हा गेट अँग्री, त्यांच्यावर रागवा किंवा संतापा. तर तोही उपदेश चुकीचा आहे. आय डिसॲग्री विथ द स्टेटमेंट. कारण कवी काय म्हणतोय का ज्यावेळेला लोक आपल्याविषयी डाऊट निर्माण करतात, संशय घेतात, तर त्यांना संशय घेऊ द्या. मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू बट नॉट लाईड अबाउट देम अँड डोंट गिव्ह अप टू हेटिंग नॉर टॉक टू वाईज अँड डोंट ब्लेम ऑन देम. त्यांच्यावरती तुम्ही दूषण देऊ नका, म्हणजे डिसॲग्री. शेवटचं वाक्य रिकन्स्ट्रक्ट समथिंग. रिकन्स्ट्रक्ट समथिंग वी हॅव बिल्ट विथ केअर इवन इफ इट हॅज बीन ब्रोकन बाय ऑदर्स. एखाद्याकडून जरी चूक झाली असली तर ती आपण पुन्हा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर असा उपदेश तसा योग्यच आहे, म्हणून आपण त्याला ॲग्रीची खून बरोबरची खून करूया. मग एवढा वर्गपाठ आज पूर्ण करा. यानंतर पान नंबर 89वरती जे दिलं असेल त्याचाही एक आपण स्वतंत्र व्हिडिओ तयार करू आणि ही कविता छानपैकी प्रत्येकाने समजावून घ्या. या कवितेमध्ये ग्रामर पण आले पान नंबर 90वरती. इफ क्लॉज म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, तेही आपण यथावकाश पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. ओके, ऑल द बेस्ट.